आज मुलगी म्हणाली नाश्त्याला कांदे पोहे नको, मग मी रोजच्या कांद्या पोह्याला दिला भन्नाट ट्विस्ट. 1.5 कप पोहे 5 मिनिट पाण्यात भिजवले, नंतर चाळणीवर काढून पाणी नितळलं. 10 मिनिट चाळणीत असेच ठेवायचे म्हणजे पोहे छान फुगतात. नंतर बाउलमध्ये काढून हाताने चांगले मॅश केले. 2 उकडलेले बटाटे मॅश करून यात घातले आणि व्यवस्थित एकजीव करत मिक्स केले. हे छान मिक्स झालं की यात कापलेला कांदा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हिरवी मिरची, लिंबाचा रस, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर घालून मसाले एकजीव करत चांगले यात मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आता बाइंडिंगसाठी 4 चमचे बेसन पीठ घालून हे पण यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. याचा गोळा बनवून घ्यायचा. यातला एक छोटासा गोळा घेऊन हातांवर गोल फिरवत हलकासा दाबत चपटा करून कटलेटचा शेप द्यायचा. सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे कटलेट बनवून घेतले. पॅन मध्ये गरम तेलामध्ये हे कटलेट शालो फ्राय करून घ्यायचे. उलट पलट करत सोनेरी रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत यांना तळून घ्यायचंय. हे एकदम क्रिस्पी पोह्याचे कटलेट सॉस हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झाले. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.